नमस्कार. या सखोल आणि अत्यंत आकर्षक विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण एका अशा जगात प्रवेश करणार आहोत जे जितकं गूढ आहे तितकंच मोहक सुद्धा. रोमॅन्टिक जोडणी खऱ्या अर्थाने कशी काम करते आणि सखोल वैयक्तिक बदलाची प्रक्रिया नेमकी काय असते हे आपण पाहणार आहोत. जे विद्यार्थी त्यांच्या अगदी आदिमिच्छा समजून घेऊन स्वतःमध्ये एक आमूलाग्र बदल घडवू इच्छितात त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग मानवी मन प्रेमासाठी आणि आकर्षणासाठी स्वतःची पुनर्रचना कशी करू शकतं याच्या थेट गाभ्यातच शिरूया. आता खऱ्या आणि परिपूर्ण रोमॅन्टिक जोडणीची कल्पना करणं हे एखाद्या मऊ चमकणाऱ्या स्वप्नासारखं वाटू शकतं. पण इथे खूपच सखोल प्रश्न उभा राहतो. एक आदर्श उत्कट नातं प्रत्यक्षात कसं असायला हवं? हे स्वप्नवत सौंदर्य आपल्याला भुरळ घालतं हे नक्की, पण लक्षात घ्या या सुंदर पृष्ठभागाखाली अनेक कच्च्या भावना आणि प्रचंड मोठी मानसिक गुंतागुंत लपलेली असते. विभाग 1. मानसिक नमुन्यांची ताकद. खऱ्या आकर्षणाचं रहस्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर सर्वात आधी मानवी मनाच्या अगदी आत डोकावणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं मन हे मुळात अतिशय सखोल आणि जुन्या सवयींवर काम करत असतं. प्राचीन योगशास्त्रातील संस्कार ही संकल्पना इथे अगदी तंतोतंत लागू होते. विचार करा, हे संस्कार म्हणजे मनातील खोल चरांसारखे किंवा एखाद्या नदीच्या पात्रासारखे आहेत. जसं नदीचं पाणी एकाच मार्गाने वाहतं, तशीच आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा या चरांमधून सवयीने वाहते. आणि गंमत म्हणजे नकळतपणे हेच संस्कार आपल्याला अशा चक्रांमध्ये अडकवतात जे उत्कटतेऐवजी फक्त आणि फक्त निराशा निर्माण करतात. पण इथे एक आशेचा किरण आहे. ही जी अडकलेली मानसिक ऊर्जा आहे ना, ती आपण वळवू शकतो. हे जुने चर मोडून नवीन अधिक आकर्षक मार्ग कसे तयार करायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत. ही प्रक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. विभाग 2. सन्माननीय इच्छांशी गुंतागुंत सोडवणे. आता नैसर्गिक मानवी इच्छा अनेकदा अशा विचित्र गोंधळात का संपतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहा, एक असते शुद्ध सन्माननीय इच्छा आणि दुसरी असते विषारी गुंतागुंत. या दोन्हीत जमीन अस्मानाचा फरक आहे. स्त्रीचा सहवास, प्रेमाची देवाणघेवाण ही एक अतिशय सुंदर आणि शुद्ध इच्छा आहे. पण प्रॉब्लेम कुठे होतो? जेव्हा हीच इच्छा लाज, स्वतःला अपात्र समजण्याची भावना किंवा शारीरिक जवळीकतेबद्दलच्या चुकीच्या विश्वासांसोबत जोडली जाते तेव्हा ती पूर्णपणे दूषित होते. आणि म्हणूनच या विषारी गुंतागुंतीतून बाहेर पडणं हाच खऱ्या बदलाचा पहिला मार्ग आहे. हे पहा, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा फक्त त्याच्या भूतकाळावर आणि मर्यादित अनुभवांवर आधारित असते ना, तेव्हा तो स्वतःला एका चौकटीत बंद करून घेतो. अशावेळी आपण जगातील सर्वोत्तम मॅनिफेस्टेशन किंवा प्रकटीकरण तंत्र वापरलं तरी ते कुचकामीच ठरणार. कारण नियम साधा आहे, मर्यादित दृष्टिकोनातून फक्त मर्यादितच परिणाम मिळतात. कचरा तर कचराच बाहेर. त्यामुळे आपल्या क्षमता आणि इच्छांच्या कक्षा रुंदावणं हे अगदी मस्ट आहे. वळूया विभाग 3 कडे. बदलासाठी आवश्यक घटक. आता ह्या सखोल वैयक्तिक आणि भावनिक परिवर्तनाच्या यांत्रिकीकरणाचा विचार करूया. इथं अग्नीचा दृष्टांत एकदम चपखल बसतो. जसा आग लावण्यासाठी फक्त उष्णता चालत नाही. उष्णता, इंधन आणि ऑक्सिजन या तिन्हींची एकत्रित गरज असते, बरोबर? अगदी तसंच खऱ्या आणि सखोल परिवर्तनासाठी अनेक परस्पर जोडलेल्या शिस्तींची आवश्यकता असते. हे परिवर्तन एका रात्रीत एखाद्या जादूच्या छडीने होत नाही. केवळ मनातल्या मनात रोमॅन्टिक दृश्य रंगवणं पुरेसं नसतं. त्यासाठी योग्य तंत्र, ऊर्जा आणि आचरणाची भक्कम जोड लागतेच. या आकर्षक प्रक्रियेचा खरा व्यावहारिक वापर प्रत्यक्ष आयुष्यात कसा करायचा हे जसजसं आपण उलगडत जाऊ तसतशी ही माहिती अधिकच रंजक होत जाईल. त्यामुळे सोबत रहा. विभाग 4. स्वविनाशाशिवाय शिकणे. अनेक महत्वाकांक्षी विद्यार्थी एका खूप मोठ्या अडथळ्याला बळी पडतात. आणि तो म्हणजे एखाद्या रोमॅन्टिक भेटीनंतर किंवा संवादात काही गडबड झाली की स्वतःला सतत शिक्षा करत राहणं. स्वतःला दोष देण्यामागे कदाचित काहीतरी शिकण्याचा एक चांगला हेतू असू शकतो, पण प्रत्यक्षात ते व्यक्तीला भावनिकदृष्ट्या पूर्णपणे पिळून काढतं. हा एक असा भयंकर संस्कार आहे जो खऱ्या वस्तुनिष्ठ शिक्षणाला जवळजवळ अशक्य बनवतो आणि त्या अपयशालाच आपली एक कायमस्वरूपी ओळख बनवून टाकतो. आणि म्हणूनच आपली भाषा बदलणं किती जादूसारखं काम करू शकतं हे समजून घ्या. जेव्हा आपण एखाद्या समस्येला कायमस्वरूपी न मानता या क्षणापर्यंत मला ही समस्या होती असं म्हणतो ना, तेव्हा आपण ती समस्या स्वतःला कायमची चिकटवून ठेवत नाही. आपण तिला तिथेच थांबवतो आणि त्यातून मुक्त होण्याचा नवा मार्ग मोकळा करतो. हा एक अतिशय शक्तिशाली बदल आहे.
इथे आणखी एक गोष्ट खूप महत्वाची ठरते, ती म्हणजे आपल्या स्वतःशी बोलण्याचा अंतर्गत आवाज किंवा टोन. अरे रे, माझ्यावर प्रेम करणारी कुणी मला कशी मिळेल, हा एक विनाशात्मक विलाप आहे. रडत खडत विचारलेला प्रश्न कधीच उत्तर देणार नाही. त्याऐवजी, ठीक आहे, आता मी पुढे काय करणार आहे, असा आत्मविश्वासाने आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून विचारलेला प्रश्न खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ धडे घ्यायला मदत करतो. विभाग 5 अंतर्गत आणि बाह्य तंत्रज्ञान. आता आपण थोडं अधिक प्रॅक्टिकल होऊया आणि प्रत्यक्ष रोमॅन्टिक संवादांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीकडे वळूया. डेट्सचं किंवा कोणत्याही भेटीचं विश्लेषण करताना ही 4 टप्प्यांची क्रमवारी खूप कामी येते. म्हणजे बघा, घराबाहेर पडण्यापूर्वीची मानसिक तयारी कशी होती, संवादाचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग कसा झाला, वेळेचं आणि ऊर्जेच्या तीव्रतेचं व्यवस्थापन कसं केलं, हे सगळं टप्प्याटप्प्याने तपासून पाहणं यात येतं. या संदर्भात एक अत्यंत मोहक आणि कल्पक उदाहरण आहे सेडोना वाढदिवसाची रणनीती. ही कथा आपल्याला एक खूप भारी गोष्ट शिकवते. नुसते प्रेमाचे शब्द उच्चारण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला त्या तीव्र भावनांची जाणीव करून देणं आणि मग जाणीवपूर्वक आपले शब्द मागे घेणं हे अधिक प्रभावी ठरतं. यामुळे होतं काय की दुसरी व्यक्ती स्वतःच्या आत ती सत्यता अनुभवते, त्या भावनांच्या लाटेवर स्वार होते आणि तीच गोष्ट आतल्या आत पुन्हा पुन्हा अनुभवते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आकर्षणाच्या या खेळात केवळ चांगल्या किंवा प्रेमळ भावना दाखवून भागत नाही, योग्य ऊर्जा प्रसारित होणं गरजेचं आहे. त्यात एक प्रकारची शक्ती असावी लागते, अचूक विनोदबुद्धी असावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नियंत्रित संवेदी इच्छा असायला हवी. संवाद साधताना कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आणि कशाकडे सहज दुर्लक्ष करायचं याची जाण असणं हेच खऱ्या कौशल्याचं लक्षण आहे. आणि आता शेवटचा टप्पा, विभाग 6 एक उत्तम नकाशा तयार करणे. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी परमोच्च बिंदूवर पोहोचलो आहोत. स्वतःच्या वास्तवावर खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवणं म्हणजे नेमकं काय, जीवन बदलून टाकणारा सर्वात मोठा धडा आता आपल्यासमोर उलगडणार आहे. ही एक अशी जादूची प्रक्रिया आहे जी थेट वेदनांचं रूपांतर शुद्ध शक्तिशाली ऊर्जेत करते. इथं सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर ती ही की एक उत्तम विद्यार्थी भावनिक वेदनांना कधीच वाया जाऊ देत नाही. तो त्या वेदनांचं, त्या धक्क्यांचं शुद्ध ऊर्जेत रूपांतर करतो. जग खरोखर कसं चालतं, वास्तवात गोष्टी कशा घडतात, यानुसार तो आपल्या मनाचा अंतर्गत नकाशा सतत पॉलिश करत राहतो. चुकांमधनं अचूक शिकवण घेणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे कसं वागता येईल याची मनातल्या मनात तालीम करणं हाच यशाचा आणि सखोल बदलाचा खरा पाया आहे. गोंधळात अडकून पडण्याऐवजी स्वतःला अचूक आणि सशक्त प्रश्न विचारण्याची सवय कशी निर्माण केली जाते हे या वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं. मी वेगळ्या ऊर्जेने हे करू शकलो असतो का? स्वतःच्या वर्तनाचं असं अत्यंत प्रामाणिक आणि अचूक विश्लेषण करणं हेच खऱ्या बदलाचं आणि एका परिपूर्ण सखोल नातेसंबंधाचं सर्वात मोठं रहस्य आहे. तर या अत्यंत मोहक, रहस्यमय आणि सखोल प्रवासाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. खऱ्या प्रेमाची आणि त्या उत्कट, संवेदी जोडणीची भावना नेमकं कशी असते? आजच्या या विश्लेषणातील कोणत्या संकल्पनेने तुम्हाला खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडलं हे नक्की सांगा. आणि हो, मानवी मन आणि नातेसंबंधांच्या अशाच दृश्यमान, ज्ञानवर्धक आणि सखोल विश्लेषणांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.